हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल सोनल ब्लॉगर विथ फॅमिलीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज संध्याकाळी ना मसाले भात आणि भजे बनवायचा प्लॅनिंग होता. म्हणजे माझा तरी नव्हता, पण ह्यांनी म्हणले की आज हेच बनवायचं आहे. तर ठीक आहे म्हणलं, चालतं आहे. परत ते म्हणले की आज तू बनवू नको, मीच बनवतो. तर ठीक आहे म्हणलं, चालतं आहे की मग मी खाते म्हणलं आज. तर मग सर्वात पहिले मसाले भात बनवण्यासाठी घेतला. तर इथे ते सगळे त्याची तयारी वगैरे कट वगैरे करून घेतल्यात भाज्या. आणि ते बघा फोडणी दिली आणि राईस पण टाकून घेतलाय. कधी कधी त्यांनी असं जेवण बनवलं ना, मला मग आराम भेटतो. आणि हो, रोज रोज स्वतःच्या हातचं खाऊन पण ना बोर होतं. मग कधी कधी त्यांच्या हातचं खाल्लं की जेवण पण थोडं जास्त जातं. आणि खूप टेस्टी बनवतात ते, माझ्यापेक्षा पण छान. तर मग ते इथं कांदा कट करून घेत आहेत. भजी बनवण्यासाठी मिरची कट करून घेतली. कांदा तर खूप स्पीडनं कट करतायत. त्यानंतर सर्व हिरव्या मिरच्या अशा प्रकारे उभ्या कट करून घेत आहेत त्यांनी. तर सगळ्या व्हेजिटेबल कट किती 2-3 प्रकारचे भजे बनवत आहेत ते आता. मिरची भजे, बटाटा भजी आणि मिक्स भजी. त्याच्यानंतर बटाटा स्लाइसमध्ये कट करतायत. तुम्ही बघू शकता किती म्हणजे ते लक्ष देऊन करतायत त्यांचं काम. एकदम छोट्या स्लाइसमध्ये बटाटा कट करून घेत आहेत. मला तर त्यांना असं बघून पण हसू येत होतं. बटाटा कट करून झालाय. मग बेसन पीठ घेऊन त्यात काय ओवा टाकला. परत ते त्यात पण ओवा काहीतरी वाटतायत ते टाकलं. मीठ पण टाकून घेतलं. खूप फास्ट बनवत होते. आणि त्याला म्हटलं हे बनवते तर मग मी व्हिडिओ तरी शूट करावा, म्हणून व्हिडिओ शूट करण्यासाठी घेतला. तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं. तर ते भज्याचं पीठ बनवायला चालू आहे तिकडं. मी बाकीचं तोपर्यंत सामान आवरावर करून ठेवते. त्यानंतर बटाट्याचे स्लाइस बेसनमध्ये असे डिप करून लो फ्लेमवरती तळून घेत आहेत. तर भजी तळून ही मस्तपैकी रेडी आहेत. एकदम क्रिस्पी दिसत आहेत. त्यांनी परत एकदा काय आणखीन क्रिस्पी होण्यासाठी लो फ्लेमवरती तळून घेत आहेत. तर इथं बटाटा भजी बनवून झाली आहेत. आता ते इथं मिरचीची भाजी पण लगेचच बनवून घेते. मला तर ना 2-2, 3-3 व्हरायटीचा असं एकाच टायमिंगला बनवायचं म्हणलं तर खूप कंटाळा येतो. पण ह्यांनी ठीक आहे म्हणले मी बनवतो. मग मिक्स व्हेजिटेबल, कांदा, आणखीन काय हिरवी मिरची वगैरे टाकून हे भजे आता तळून घेत आहेत. मी
तर भजी झाली की गरमागरमच खाल्ली, पण खूप टेस्टी झालेली होती. त्यानंतर बघा तिकडे त्यांचं अजून बनवायला चालूच आहे. मग सगळं मसाले भात भजी वगैरे बनवून झाली की आम्ही सर्वजण बसलो जेवणासाठी. तर मी व्हिडिओ शूट करत होते, मग काय ह्यांनीच सगळ्यांना जेवायला पण वाढताय तिथे. मग मस्त आम्ही सर्वांनी सोबत जेवण केले. खूप छान होता आजचा मसाले भात वगैरे. आणि हां, त्यांनी बनवलं की एक वेगळीच फिलिंग्स पण येते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.